काटन ना वरच फिरवून घ्या आता पूर्ण गोलगोल शांत रहा बोला की नाही चिपका आज साक्षात भोलेनाथला मी प्रार्थना करतो आणि झालेल्या मकर संक्रांतीच्या संपूर्ण शिरपूर परिसर वणी तालुका वणी विधानसभा विदर्भ महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेला खंडोबा प्रत्यक्ष इथे हजर आहेत आणि युवा मंडळी इथे 6 युवा मंडळी इथे हजर आहे आणि आम्ही 4 लोक मोठे आहोत, परंतु आम्ही मोठे लोक पैशाने विकल्या जातो, पैसा घेऊन मतदान करतो म्हणून शंकर भगवान सुद्धा त्रस्त झालेले आहे। साक्षात शेष अवतार मी या शिरपूर गडावरून आमच्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार, वणी शहराचे नगराध्यक्ष, सर्व सरपंच, जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, सर्व लोकप्रतिनिधींना हा वणी मतदारसंघ ब्रिटिश कालीन जिल्ह्याचं ठिकाण आहे। इथे गोंडीराजाचा किल्ला सुद्धा बाजूला शिरपूरला येथे आहेत आणि पूर्वी गोंडवाना राज्य होतं। मी या सर्व छोट्या बाळाकडून, या कोमल मुलाकडून, या मतदारसंघाच्या नेत्यांना, या भागातील व्यसनाधीन होऊन लोक बापाच्याच खांद्यावर मरण्याचं प्रमाण चालू आहे आणि हा वणी कोरपणा जो रस्ता आहे एवढा वाईट आहे। 52 पासून सर्व नेते दिवसा मोर्चा काढतात, रात्री पैसे घेऊन सेटिंग करतात ठेकेदार अधिकारी आणि जैसे ते परिस्थिती आजही तीच परिस्थिती आहे। जर या वणी कोरपणा रोडची खरंच जर चांगली परिस्थिती असेल तर नेत्यानं प्रूफ द्यावं अधिकाऱ्याने आणि ठेकेदारांनी। त्यामुळे मी माझ्या संपूर्ण गोडे परिवाराकडून, आमचे पवारजी माझी शूटिंग घेत आहे, आमचे मित्रमंडळी आहे, युवा आहेत, या सर्वांच्या वतीने 6 + 4 = 10 आणि खंडोबा साक्षी आहे आणि शंकर भगवान अतृप्त शक्तीमध्ये बघून राहिलेले आहे आणि एवढा नाश केलेला आहे या मतदारसंघाच्या नेते मंडळींनी स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी आणि चांगले कर्मठ आणि कणखर लोकांना सत्तेत न बनवता भ्रष्टाचार करून दारू पाजून पैसा देऊन निवडून येणाऱ्या लोकांनाच पद देण्याचं काम करतो। म्हणून मी जे व्यसनाधीन नसलेले आमच्या नगराध्यक्ष कुमारी, आज आत्रामजी अतिशय छान व्यक्तिमत्व आहे, त्यांना जनतेने भ्रष्टाचारी करू नये, अधिकाऱ्यांनी, वणी विधानसभेचे आमदार करोडो रुपये आहेत, त्यांनाही पैसा खायची गरज नाही आणि लोकसभेमधले खासदार सुद्धा यवतमाळ जिल्ह्याचे ते सुद्धा संपन्न आहे, तरी मूड बांधून आलो आहे। आपण पैशावर जाणणार नाहीत, आत्मा अमर आहे, हरित बाबांनी सांगितलं होतं। म्हणून मी साक्षात रुद्र अवतार शंकर भगवान आणि हनुमानजींना नमन करतो, सर्व देवी देवतांना आणि सर्व नेत्यांना। वणी मतदारसंघापासून भारताच्या भ्रष्टाचार बुद्धी नष्ट करून भारत विश्वामध्ये आघाडीवर राहावा, त्यासाठी साक्षात भोलेनाथला साकडे घालतो। स्वतः नारायण गोडे, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, जय शंकर भगवान। बोल शंकर भगवान की जय।